हे अत्यंत सकस कसदार गझलांचं पुस्तक आहे. सादर करण्याची ही गझल जगावेगळी गझल एक होतं. ऐकूया जगनौचार. एकदा टाळ्या होऊन जातो त्याच्यासाठी. चढ़ाया आसमन की, चढ़ाया आसमन की मी इथे ढाळातून आलो. चढाया आसमन की मी इथे ढाळातून आलो. झळाळी प्राप्त झालीही कसा झाडातून आलो. चढाया आसमन की मी इथे ढाळातून आलो. झळाळी प्राप्त झालीही जसा झाडातून आलो. जरी मला केली बंदी तरी मी आलो चालत. जरी मला केली बंदी तरी मी आलो चालत. फुटाया धुंद मांब्यांना आभाळातून आलो. कवितेच्या ओळी सरांनी मुलगीची कविता म्हटली. नंतर गोपालदा सुंदरशी सरांनी सांगितला. निफाडकर सरांची कवितेच्या ओळी करा. रात धरते आला बरोबर सूरचे रात धर आला बरोबर माझ्या अधीर काळजाची तू खा बरोबर. सूरचे रात धर आला बरोबर माझ्या अधीर काळजाची तू खा बरोबर. गरिबांसाठी रडून स्वतः श्रीमंत व्हायचे. गरिबांसाठी रडून स्वतः श्रीमंत व्हायचे. जाय राजकारणातील साप हो. यानंतरच्या ज्या ओळी आहेत कृपया तुमच्यापर्यंत जर का पोहोचल्या तर मला कळवा. कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. गरिबांसाठी पाठीमागे हा घोर कसा लागतो तू फक्त एका पोरीचा बाप होऊन बघ. जगनौचार यांच्या कविता आणि गझल सर्वच प्रायोगिक आहे. त्या जगावेगळ्या आहेत आणि म्हणून आपण त्या ऐकल्या पाहिजे. गझलला लागलं अधिक आपल्या मागता मधल्याचा. परंतु त्यामध्येही जे लोक प्रयोग करतात धन्य हो. कारण अत्यंत मधला हा प्रकार आहे. विषाद येणाऱ्या थोड्या वेळा थोडी सादर करणार आहे. त्यांनाही ऐकूया आपण. इतर म्हणतो जगणे म्हणजे नुसता ताप. मित्र म्हणतो जगणे म्हणजे नुसता ताप. वेचून काढावा इतका हा जगरीचा. सुरेश म्हणतो इतर म्हणतो जगणे म्हणजे नुसता ताप.